श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 32. विधवा आचार मृतपतीस जीवदान. सिद्धमुनी श्री गुरुचरित्राच्या पुढील महिमेचा भाग सविस्तरपणे निरूपण करू लागले. ते पुण्यवंत नामधारकाला उद्देशून म्हणाले, हे नामधारका, त्यानंतर देवगुरु बृहस्पतींनी इंद्रादी देवांना व ऋषींना सहगमन न करता वैधव्यात राहणाऱ्या स्त्रियांनी कसे राहावे ते सांगितले. तेच गुरुजींनी त्या तरुण विधवेला बोध करीत उपदेश केला. वैधव्याचार धर्म. पतीच्या निधनावेळी सती त्याच्याजवळ असेल तर तिने त्याच्यासोबत अपरिहार्यतेने सहगमन करावे. स्तनपान करणारी मुले असतील किंवा गर्भिणी असेल तर तिने सहगमन करू नये. सहगमन जर तिने या स्थितीत असताना केले तर महापाप घडते. पती कुणा परगावी मृत झाला असेल तर सहगमन करू नये, पण तिने विधवा धर्म शास्त्रानुसार आचरल्याने तिला सहगमन केल्या इतकेच पुण्य लाभते. विधवेने केशवपन अवश्य करावे, अन्यथा तिच्या पतीला नरकवास मिळून नाना तऱ्हेचे कष्ट भोगावे लागतात. तिने नित्य स्नान करावे, दिवसातून फक्त एकदाच अन्न ग्रहण करावे व अन्न केवळ एकाच प्रकारच्या धान्याचे सेवन करावे. दर महिन्यात किमान 3 दिवस पूर्ण उपवास करावा. पक्षमासात तिने किमान 5 दिवस उपवास करावा व आहार विषयात चांद्रयान व्रताचे आचरण करावे. व्रतारंभाच्या प्रथम दिनी 1 घास सेवन करावा, द्वितीय दिनी 2 घास, अशा क्रमाने पौर्णिमेपर्यंत वृद्धी करीत अन्नसेवन करून कृष्ण पक्षात 1 घास कमी करत अमावास्येला 1च घास घ्यावा. विधवा जर वयस्क व शक्तिहीन असली तर तिने दिवसाला एका वेळी भोजन अथवा फलाहार करावा. शक्य नसेल तर केवळ प्राणरक्षणेसाठी आवश्यक असेल तेवढेच दूध मात्र सेवन करावे. अति आहार सेवन करू नये. निषिद्ध वा अपवित्र आहार ग्रहण करू नये. पलंगावर वा मंचावर झोपू नये. अभ्यंगस्नान विधवेने सदैव टाळावे. सुगंधी द्रव्य, पुष्प, तांबूल इत्यादी भोग वस्तूंचा त्याग करावा. तिची जीवनशैली सरळ व साधी असावी. जिला संतान नाही अशा विधवेने हातात तीळ व दर्भ घेऊन गोत्राचा उच्चार करून स्वतःच्या पतीला स्वतःच तिलांजली अर्पण करावी. पतीला स्मरून तोच प्रत्यक्ष विष्णुरूपी आहे असे समजून नित्य महाविष्णूची सेवा व पूजा करावी. पतिवियोगानंतर विष्णूच्या इच्छेप्रमाणे वर्तन, तीर्थयात्रा, उपवास आदी व्रत आचरावे. विधवेने वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ इत्यादी मासांमध्ये दानधर्म करावा व प्रातःकाळी विष्णुस्मरणपूर्वक तीर्थक्षेत्री स्नान करावे. शक्य नसेल तर घरी करावे. गुरु व श्रेष्ठ ब्राह्मणाच्या उपदेशानुसारच आचार करावा. वैशाख मासी जलकुंभदान, कार्तिक महिन्यात तिलदान तथा घृत दक्षिणासहित दीपदान करावे. शक्य असेल तर कार्तिक मासात प्रतिनित्य दीपदान करावे. इतर दानापेक्षा दीपदानाद्वारे 16 पटीने अधिक पुण्य लाभते. तसेच देवाला दीपाराधना सेवासुद्धा करावी. श्रावण, कार्तिक, माघ मासात शिवालयात भेट देऊन शुद्धोदकाने शिवशंकराप्रित्यर्थ विधियुक्त अभिषेक सेवा करून गंध, पुष्प, सुगंधी द्रव्याने पूजन करावे. अशी सेवा केल्याने अत्याधिक पुण्य लाभते. तसेच यथाशक्ती ब्राह्मणांसाठी पेयजल व्यवस्था विधवेने करावी. भोजन समयी अतिथीचे स्वागत करून त्यांना भोजन द्यावे. तीर्थयात्रार्थींना छत्र आणि पादुका याचे दान करावे व राहण्याची उचित सोय करावी. ब्राह्मणाला गूळ, पानक, फळे, फुले अशाचे दान द्यावे. विधवा बाईने तिच्या पतीचे स्मरण करून पतिप्रित्यर्थ संकल्प सोडून स्वेच्छेने दान घ्यावे. कार्तिक महिन्यात एकान्न स्वीकारावे, अन्यथा सातुधान्याचा आहार ग्रहण करावा. संपूर्ण कार्तिक मासात अपवित्र पदार्थ ग्रहण करू नये. आचरण करीत असलेल्या व्रताचे उद्यापन करून तिने परिशुद्ध चारित्र्यवंत ब्राह्मणाला दूध, दही व गोदान अवश्य प्रदान करावे. तिने वर्ज्य केलेल्या सर्व वस्तू ब्राह्मणांना दान करावेत. 1 महिना रसयुक्त पदार्थाचे सेवन करू नये. माघ महिन्यात प्रतिनित्य सूर्योदयापूर्वी स्नान करावे. नंतर दक्षिणासहित पक्वान्न ब्राह्मणाला भक्तीने दान करावे. तुपामध्ये तळून सिद्ध केलेले अनारस येतीला भोजनार्थ दान करावे. सात्विक ब्राह्मणाला वस्त्र, परिपूर्ण तांबूल इत्यादीचे दान द्यावे. पुष्प, गंध, दीप, सुगंधी द्रव्य इत्यादी श्रेष्ठ पूजा सामग्रीचा उपयोग करून श्री महाविष्णूला अलंकारयुक्त पूजा अर्पण करावी. अभिषेक प्रिय शिवशंकराला रुद्रसूक्तद्वारे अभिषेक सेवा व षोडशोपचार पूजा अर्पण करावी. भोळ्या शंकराच्या आवडीची दीपाराधना अवश्य करावी व परिपूर्ण तांबूल अर्पण करावे. तिने आजीवन शुभ्र वस्त्र परिधान करावे. मूल्यवान वस्त्राभरणांचा
त्याग करावा, अन्यथा महादोष लागतो. आत्मा वै पुत्र नाम, पती पुत्ररूपाने जन्माला येतो असे वेदागमाचे प्रमाण आहे. म्हणून तिने पुत्राच्या वचनानुसार आचरण करावे, त्याचा तिरस्कार करू नये. जर पती नरकात दुःख भोगत असेल तर विधवेच्या मरणोत्तर तिच्यासह तिचा पती देखील स्वर्गलोकी प्रवेश करतो. याच प्रकारे आचरण केल्याने विधवेला सहगमनाचे फळ सुलभरित्या मिळते. पतिव्रता ही भगीरथीच्या समान पूजनीय असते आणि पतिव्रतेचा पती भगवान शंकराच्या समान असतो. असे पवित्र पतिपत्नी सर्वांनाच आदरणीय असतात. पुढे त्या मुलीला उद्देशून योगेश्वर म्हणाले, हे युवती, तुला मी 2 प्रकारचे शास्त्र संमत असलेला सहगमन व विधवा धर्माचरणावर संपूर्ण माहिती दिलेली आहे. हे दोन्हीही परलोकी उत्तम स्थान मिळवून द्यायला अत्युत्तम साधन आहे. तुला जो धर्म सोपा किंवा योग्य वाटतो तोच धर्म श्रद्धेने आचारावास आणि आपला उद्धार करून घ्यावास. परमार्थाला कोणीही मदत करत नाही. परमार्थासाठी आपणच आपली सहायता करू शकतो. जीवनाच्या प्रयाणपथावर एकट्यानेच क्रमण करावे लागते. माझ्या उपदेशात अटळ विश्वास ठेवून मन दृढ कर व सकल दुःख विकल्प विसरून परलोकाच्या मार्गाचे अनुकरण कर. तुझ्या मनाला पटत असेल तर आणि धैर्य असेल तर तू पतीसोबत आताच सहगमन कर, अन्यथा सहगमनापेक्षा अधिक पुण्यप्रदायक असलेला विधवा धर्माचे पालन कर. असा उपदेश केल्यानंतर त्या योगीराजाने तिच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून विचारले, अगं आई, तुला दोघांपैकी कोणता पर्याय निवडायचा आहे हे सांग. ती बालविधवा त्यांच्या पावन चरणावर मस्तक ठेवून भक्तिपूर्वक वंदन करून म्हणाली, हे दीनबंधू, मी अनाथ आहे. तुम्हीच माझे मायबाप, बंधू भगिनी, नातेवाईक सर्व काही आहात. माझा प्राण परमार्थसुद्धा तुम्हीच आहात. माझ्या परिचयाचे वा मला सहकार्य करणारे इथे कोणीच नाही. तुम्हीच माझे शाश्वत सहकारी व जीवनशक्ती आहात. आपल्याशिवाय मला सामावून घेण्यासाठी येथे कोणीही नाही. या गंभीर स्थितीत परमपुरुष असणारे तुम्हीच मला दर्शन भाग्य देऊन शाश्वत ज्ञानाचा उपदेश करण्याची कृपा केली आहे. अजून मी नवतरुणीच आहे. समाजात माझ्यावर नको त्या निंदापवाद, गैरवर्तन, अपमानकारक शब्द वापरले जातील, हे स्वाभाविक आहे. या परिस्थितीत माझे जगणे कष्टकारक होईल. त्यामुळे इतका कष्टकर विधवा धर्म आचरणे मला अशक्य आहे. सहगमनाचा विचार मला खूप पटला. आता मी पतीच्या शवासोबत संतोषाने सहगमन करते. तिने दैन्यतेने विनंती केली व पुन्हा एकदा योगेश्वराच्या दिव्य चरण कमलांवर बंधून भवसागरात बुडणाऱ्या तिला उद्धारावे अशी प्रार्थना केली. तेव्हा योगेश्वर म्हणाले, हे बालिके, तू तुझ्या पतीसोबत आनंदाने सहगमन कर. तो श्रेयकारक मार्ग आहे. पतीला मिळणाऱ्या गौरवाला तू पण पात्र होशील. गुरुदर्शनाने पती रोगमुक्त होऊन गुणी होणार या आशेने गुरुंवर विश्वास ठेवून तू इथे आलीस. परंतु तुझा विचार भिन्न होता व नियतीचा संकल्प भिन्नच होता. ब्रह्म संकल्पाप्रमाणेच अप्रिय गोष्ट घडली. हा प्रपंच नित्य आहे. हे कर्मफळ भोगण्याचे क्षेत्र आहे. इथे सर्व काही ब्रह्मसंकल्पाप्रमाणे होत असते. मानवी संकल्पाप्रमाणे वा इच्छेप्रमाणे नव्हे. भगवंतच सर्व प्राण्यांच्या संयोगाला व वियोगाला कारणीभूत आहे. कोणीही काळावर अतिक्रमण करू शकत नाही. काळानुसार सर्व विधिलिखितपणे घडते. म्हणून प्रपंचात येण्या जाण्याच्या घटनेमुळे कोणीही चलविचल दुःखी होऊ नये. राजाधिराज हरिश्चंद्राला सुद्धा चांडाळाच्या घरी पाणी वाहण्याचा प्रसंग घडला. अजिंक्य बलिचक्रवर्तीला देखील पाताळच गती झाले. 6 कोटी आयुष्य मिळवलेल्या रावणाला देखील श्रीरामाच्या हस्ते मृत्यू लोकाचा आश्रय घ्यावा लागला. श्रीकृष्णाचा इच्छामरणी परमभक्त भीष्माला शरपंजरावर काही काळ झोपून प्राणत्याग करावा लागला. ऋषी शापित राजा परीक्षित सर्पभीतीने राजवाड्यात लपून बसूनही त्याला मरण चुकले नाही. परमात्मा महाविष्णू अनंत रूपाने अवतरले तरीही निरंतर स्थिर होऊन प्रत्यक्ष रूपाने राहिले नाहीत. या कर्मभूमीवर कोणीही अमर नसतो. सर्वजण काळाला अधीन होऊन कार्यगत झालेले आहे. पण अमर असलेल्या काळाने मात्र देव, दानव, मानवांपासून सर्व भूताधिकांवर विजय मिळवलेला आहे. सद्गुरूशिवाय आजपर्यंत कोणीही काळावर विजय मिळवलेला नाही. फक्त सद्गुरूच कालकर्मातीत कर्मबंधन रहित आहेत. आता विलंब न करता सहगमनाची सिद्धता कर. पण त्याआधी संगमावर स्थित श्रीगुरूचे एकदा प्रत्यक्ष दर्शन घेऊन ये आणि नंतरच सहगमन कर. हे उचित होईल. गुरुकृपेने तुझे सारे दुःख वेदना शमन होतील. असे म्हणून त्याच्या हातातील भस्म त्यांनी त्या शवाला लिंपले. नंतर तिला 4 रुद्राक्ष प्रदान करून त्यातील 2 तिच्या कंठात व उर्वरित 2 प्रेताच्या कंठात बांधून नंतरच दहन क्रिया करण्यास सांगितले. पुढे ते म्हणाले, तू श्रीगुरूंच्या दर्शनाला गेलीस की तिथून रुद्राभिषेकाचे तीर्थ भक्तिपूर्वक स्वीकारून प्रथम ते तुझ्या देहावर व नंतर प्रेताच्या देहावर शिंपड. त्यानंतर मंगल द्रव्याने सुवासिनीची ओटी भरून ब्राह्मणांना द्रव्यदान देऊन सहगमनाला सिद्ध हो, असा उपदेश करून योगेश्वर तेथून निघून गेले.
ती पतिव्रता योगीश्वराच्या उपदेशानुसार सद्भावनेने सहगमनाची सिद्धता करून ब्राह्मणाद्वारे षोडश कर्म तसेच प्रेताला प्रायश्चित अशी सारे विधी संपवून सुवासिनीसारखे वस्त्राभरणालंकृत होऊन प्रसन्न चित्ताने शवसंस्कारासाठी नदीतीरी निघाली. सारे गाणगापूर निवासी तिचे अनुकरणीय आचरण पाहून कौतुकाने तिची स्तुती करत होते. पण काहींना मात्र वाटत होते की इतक्या लहान वयात सहगमन करणे योग्य नाही, कारण तिने अजून प्रपंचाचा उत्तमोत्तम भाग पाहिला नव्हता. तिने परत मायबापाकडे जावे व तिथे राहून धर्माचे आचरण करावे, असाही काहींनी सल्ला दिला. तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एक ब्राह्मण म्हणाला, खरोखर ज्ञानवंत व पतिव्रता असलेली ही बालिका सर्व स्त्रियांना आदर्श आहे. हे जगन्नाथा, प्रपंचाच्या सर्व स्त्रियांना हिच्यासारखा पतिव्रता धर्म आचरणाची बुद्धी अनुग्रहित कर. हिचे जन्मदाते अत्यंत पुण्यवंत आहे, ते धन्य आहेत. पण ती युवती कुणाचाही सल्ला मानायच्या मनस्थितीत नव्हती. शवासोबत ती नदीतीरी आली. दहनाची सारी तयारी करून सुवासिनीची ओटी भरून त्याची पूजा केली. त्यानंतर यथाशक्ती ब्राह्मणाआदी द्रव्यदान दिले व सहगमन करण्यास सहमती द्यावी अशी विनंती तिने जमलेल्या साऱ्या सज्जनांना केली. तिच्यासोबत आलेल्या गावकऱ्यांचे तिने आभार व्यक्त केले व विनंती केली की तिच्या पतीच्या निधनाची वार्ता त्यांनी इतर गावकऱ्यांना किंवा घरातील कोणा नातेवाईकांनाही सांगू नये, कारण ते सत्य ते पचवू शकणार नाहीत आणि माझ्यावरील व्यामोहाने ते प्राण सोडतील हे निश्चित. मी इथेच गुरुसेवा करीत आनंदात राहत असल्याचे सांगा. आमचे स्वास्थ्य उत्तम आहे व आम्ही गुरुसेवेत रमलो आहे असे तुम्ही मातापित्यांना पटवून द्या. सर्वांना तिच्या दयाळू संवादामुळे दुःखतिरेकाने रडू फुटले. परंतु ती मात्र तिच्या पतीच्या शवासोबत न डगमगता हसतमुखाने उभी होती. अग्नी प्रदीप्त करणार एवढ्यात तिला योगीश्वरांचा उपदेश आठवला. 2 रुद्राक्ष प्रेताच्या कानात व उर्वरित 2 आपल्या मंगळसूत्रात तिने बांधून घेतले. आपण एकदाच श्रीगुरु दर्शन घेऊन त्यांचा निरोप घेऊन परत येते, असे तेथील ब्राह्मणांना सांगून गुरुस्मरण व गुरुस्तुती करीतच त्वरेने संगमाकडे निघाली. मार्गस्थ असलेल्या त्या बालविधवेच्या मनात विचार चालूच होते. स्वामी, माझी उपेक्षा करण्याचे कारण काय? तुम्हाला सर्वेश्वर, शरणागत, रक्षक अशा अनेक थोर पदव्या आहेत, पण ते काही माझ्यासाठी उपयोगात आले नाही. समस्त भक्तांना आपणच आधारस्तंभ आहात. असे असताना आपण कशी काय माझी उपेक्षा केलीत? मी अपराध तरी काय केला? माझ्या मातापित्यांना विसरून तुम्हीच निज मातापिता आहात असे समजून व तुमच्या दर्शनाने माझा पतिदेव बरा होईल अशी आशा बाळगून सुदीर्घ प्रयाण करीत तुमच्याजवळ आले. माझ्या सर्व मैत्रिणीचे मांगल्य स्थिर आहे. याशिवाय त्या सर्व संतान भाग्यासह पतीसोबत आनंदाने जगत आहे. पण मी मात्र त्या भाग्यापासून वंचित आहे. व्याधीने पीडित झालेल्या पतीकडून मी संतान प्राप्ती कशी करून घ्यायची? मी महत्त्वाकांक्षेने आपल्यापाशी आले होते. शेवटी इथे माझे चांगलेच झाले. मी धन्य झाले. माझा नवरा देखील गुणी होऊन संतोषाने आहे. मला संतती देखील लाभली. माझे मनोरथ पूर्ण झाले. हे सर्व मला गुरुदर्शनाने लाभले आणि मीच भाग्यवंत आहे. मला अजून मागण्यासारखं काहीच नाही. मी इथून परतण्यासाठी आपली अनुमती घेण्यास आपल्यापाशी येत आहे. तुमची अपरंपार कीर्ती महिमा जाणून घेऊन मी परलोकी निघते. तिथे सुद्धा मी तुमच्या कीर्तीची स्तुती करेन. असे उपरोधपूर्व वक्तव्य करीत ती अमरच्या संगमावर पोहोचली. तिथे अश्वत्थ वृक्षाखाली आसनस्थ असलेल्या श्रीगुरूचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग दंडवत घातला. श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती हो. तिने काही चुकले असे समजून पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला. पुन्हा एक बार श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला. तू अष्टपुत्र सौभाग्यवती हो आणि दीर्घकाळ सुखाने राहा. श्रीगुरूचा असा आशीर्वाद ऐकून सारा जमाव विस्मित झाला. गुरुवचनाचा गूढार्थ ते अज्ञानी समजू शकले नाही. जमावातील एकाने पुढे येऊन श्रीगुरूंना सांगितले की ती विधवा असून पतीचे शवदहन करण्यास तथा निरोप घेण्यास त्यांच्यापाशी आली आहे. त्यावर श्रीगुरू म्हणाले, ती जरी अंत्यक्रियेसाठी निरोप घ्यायला आली असेल तरीही आमचा आशीर्वाद फळेल व तिचे सौभाग्य स्थिर राहील. काळांतराने तिला मूलबाळही होतील. श्रीशंकर आपले वचन नेहमी सत्यच करतात. शवाचे दहन करू नका, ते येथे घेऊन या अशी आज्ञा केली. तेवढ्यात तिथे 4 ब्राह्मणांचे आगमन झाले. त्यांनी रुद्रसूक्त पठण करून षोडशोपचारे गुरु पादुकांचे पूजन केले व तसेच विधीपूर्वक गुरुचरण तीर्थाचे पूजन केले. दरम्यान श्रीगुरूच्या सन्मुख प्रेत आणून ठेवण्यात आले. श्रीगुरूच्या निर्देशानुसार प्रेतावरील कपडे काढण्यात आले. नंतर ब्राह्मणांनी गुरुपदेशानुसार गुरुचरणतीर्थाचे प्रेतावर शिंपण केले व पुनश्च श्रीगुरू हस्ते पवित्र तीर्थ घेऊन त्यांनी प्रेताला तीर्थस्नान घातले. श्रीगुरूंनी त्याची अमृतमय दृष्टी शवाच्या पूर्ण शरीरावर ओझरली. आतापर्यंत निस्तेज असणाऱ्या तिच्या पतीच्या देहात अचानक प्राण संचार होऊन तो झोपेतून उठल्यासारखा अंग मोडत उठून बसला. विवस्त्र अवस्थेत असल्याची जाणीव होताच त्याला खूप लाज वाटली. वस्त्र धारण करून तो थोड्या अंतरावर जाऊन मान खाली घालून बसला.
त्याला काय झाले होते हे याबाबत तो अनभिज्ञ होता. तेव्हा तो पत्नीला बोलवून म्हणाला, हे सती, मी कुठे आहे? या अपरिचित क्षेत्री मला कोणी आणले? हे यतीश्वर कोण आहे? एवढा सारा जनसमुदाय इथे का जमलाय? मला प्रगाढ निद्रेतून जाग आली नाही, तथापि तू मला का उठवलं नाहीस? त्यावर पत्नीने त्याला सर्व वृत्तांत वर्णिला. नंतर दाम्पत्याने भक्तिपूर्वक श्रीगुरूंना नमस्कार केला. अनेकविध प्रकारे गुरुस्तुती केली. हे जगद्गुरू, आमच्या पूर्वीच्या दुष्कृत्यामुळे आम्हा पापी लोकांना आपले स्मरण सदैव करावे अशी बुद्धी प्राप्त झाली नाही. आपणच आमचे मातापिता व सर्वस्व आहात. तुम्हीच विश्वकर्ता, ज्ञानी, त्रिलोकाधिपती आणि सर्वार्थयामी आहात. आपण जिवंत भगवंत आहात. स्वतः शंकरच आहात. आपण देवादिदेव आहात. तुमचा विजय असो. तुमच्या दिव्य चरणकमलांना अनंत वंदन. आपण सर्वस्व आहात. आपल्या दर्शनानंतर या जगात आम्हाला काही साध्य करायचे नाही. आपल्या दर्शनाने समस्त पापे नष्ट होतात. चिंता दूर होऊन मन शांत होते. जीवनात गुरुदर्शन न लाभल्याने जीवन व्यर्थ होते. असे आमच्या अंतरंगाचे ठाम मत आहे. कुणीही तुमचा तिरस्कार केला तर तुम्हाला त्यांच्यावर क्रोध येतो, परंतु आमच्या संदर्भात तसे झाले नाही. आम्ही अगणित अपराध केले तरी निर्मल स्वरूपी तुम्ही क्रोधित झाले नाही. आपण स्वभक्तांना आश्रय देणारे कृपासागर आहात. आपण ब्रह्मानंदमूर्ती आहात. सर्वांवर कृपा करून त्याचे सकल अपराध क्षमा करून चतुर्विध पुरुषार्थ व इहपर सौख्य अनुग्रह करणारे महानुभाव आहात. आपण असंतुष्टता न दर्शविता आमच्या सर्व पापांना क्षमा केली आहे. तुम्हीच आमचे मन गुरुभक्तीने प्रफुल्लित ठेवावे. सदोदित गुरूंवरील प्रेम सदा वृद्धिंगत होत राहावे. आमचे मन निरंतर श्रीगुरुचरणी फुलत राहावे व आमचे चित्त सदा गुरुचरणात स्थिर राहावे असा अनुग्रह द्या, ज्याद्वारे आमचा जन्म सफल होईल. तेव्हा संतुष्ट झालेले गुरुमूर्ती त्यांच्यावर कृपादृष्टी उझरून त्यांना आशीर्वादरूपी अभय देत म्हणाले, आजपासून तुमचे सर्व क्लेश नाश झाले. पूर्णायुषी असणारे तुम्ही धनवंत व्हाल व अष्टपुत्र प्राप्त कराल. संसारात तुम्हाला धान्य, संपत्ती, सुख, आनंद, उत्तम आरोग्य लाभेल. निश्चितपणे तुम्हाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चतुर्विध परमपुरुषार्थ लाभणार हे निश्चित. या माझ्या वचनांवर संशय न आणता आता सुखानंदाने नांदा असा अनुग्रह दिला. नंतर तिने उपस्थित असलेल्या साऱ्यांनी उच्च स्वरात गुरुचा जय जयकार केला. भाविकांनी श्रीगुरूंचे कल्याणकारी गुणाचे स्तवन केले. गुरूंची स्तुती करीत निरांजन ओवाळले व भक्तीने वंदन केले. सर्वजण श्रीगुरूची चमत्कारिक दिव्य लीला पाहून स्तब्ध झाले होते. तिथे जमलेल्यांपैकी एक अज्ञानी ब्राह्मणाला या घटनेचे रहस्य कळले नाही. त्याने श्रीगुरूंना विचारले की तो परमात्म्याच्या इच्छेने मृत झालेला ब्राह्मण परत जिवंत कसा काय झाला? श्रीगुरूंनी दिव्य स्मित हास्य करून सांगितले, अरे ब्राह्मणा, या दत्त ब्राह्मणाच्या पुढील जन्मातील 30 वर्षाचे आयुष्य आम्ही ब्रह्मदेवांकडून प्रार्थना करून मागून आणले आहे. त्यामुळेच तो पुन्हा जिवंत झाला आहे. श्रीगुरूच्या मुखांतर हा अभूतपूर्व प्रसंग ऐकून सर्व आश्चर्यचकित झाले. गुरुप्रती त्यांची भक्ती वृद्धिंगत झाली. ही अत्यंत विस्मयकारी चमत्कारिक घटना प्रांतातील सर्व लोकांच्या चर्चेचा विषय बनली. गुरुभक्तांनी युवा दाम्पत्यांनी प्रसन्न चित्ताने श्रीगुरुनाथांची पूजा आराधना केली. त्यांनी ब्राह्मणांना पुष्कळ दान दिले तथा भेटवस्तू दिल्या. सूर्यास्तानंतर श्रीगुरूंनी त्या युवा दाम्पत्यासोबत गंगापुरातील मठात आगमन केले. मठात आल्यावर परत एकदा त्या युवा दाम्पत्याने श्रीगुरूंची आराधना केली व पुन्हा पुन्हा भक्तिभावाने त्यांना नमस्कार केला. असे हे आख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केले व तेच सरस्वती गंगाधर आम्हा श्रोतीवर्गाला सांगत आहे. इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 32वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.